राहता व शिर्डी या दोन्ही पालिकांच्या निवडणुकांचा प्रचार सध्या शेवटच्या टप्प्यात आलाय। येत्या 2 तारखेला मतदान होऊन लगेच 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे। याच पार्श्वभूमीवर रविवारी दिवसभर शिर्डी व सोमवारी सुजय विखे पाटील हे राहत्यात प्रचारासाठी दिसले। विरोधकांकडे आश्वासनीय काहीच नाही। त्यांनी पॅनल कसा केला, यामागे कोण आहे हे सर्वांना माहीत आहे। परंतु तुमची एक चूक तुम्हाला 5 वर्षे मागे घेऊन जाईल, असा इशारा देत सुजय विखेंनी राहत्यातील वातावरण एकदम बदललं। सुजय विखे पाटलांच्या कॉर्नर सभा बैठकांना मिळणारा प्रतिसाद पाहता राहत्यातील महायुतीचा एकतर्फी विजय होईल अशा शक्यता निर्माण झाल्यात। याशिवाय राहता व शिर्डीतील सर्वसमावेशक राजकारणामुळेही महायुतीवरील विश्वास वाढतोय, याची प्रचिती येऊ लागली आहे। नेमकं काय चाललंय विखेंचं, याच विषयीचा आमचा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहतात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। शिर्डीत गेल्या आठवड्यात मंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखेंनी एक नवा पायंडा पाडत मराठा ओबीसी वादाला तिलांजली दिली। अपक्ष ओबीसी उमेदवारासाठी भाजपच्या मराठा समाजाच्या उमेदवाराने तिथे माघार घेतली। पालिकेत अपक्ष महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व घटनेचे साक्षीदार राहिले। राज्यभर विखेंच्या या आदर्शाची चर्चा झाली। आता हेच विखे राज्यात सुरू असलेल्या विखारी प्रचाराविरोधात नवा आदर्श घालताना दिसतायत। शिर्डी व राहता येथील सर्व धर्माच्या समुदायाने महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे। राहत्यात नुकत्याच झालेल्या कॉर्नर बैठकीत सुजय विखेंनी विकासाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन मुस्लिम समाजाला केले। त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। यावेळी बोलताना सुजय विखे म्हणाले की गेल्या विधानसभेला शिर्डीतील सर्व समाज महायुतीच्या पाठीशी ठाम उभा राहिला। राहत्यातील काहींच्या गैरसमजामुळे येथे काहींनी चलबिचल केली, परंतु आता पुन्हा आपली चूक दुरुस्त करायची वेळ आली आहे। राहता पालिकेत विरोधकांकडे देण्यासारखे काहीच नाही। तुमच्या प्रत्येक प्रश्नाला महायुतीकडे उत्तर आहे। केंद्रात व राज्यात आपले सरकार आहे, शिवाय आमदार व पालकमंत्री पदही आपल्याकडे आहे। त्यामुळे पालिकेकडून भविष्यात होणारी विकास कामे ही लगेच मार्गी लागणार आहेत। त्याउलट विरोधक आज तुम्हाला काही आश्वासने देतील, परंतु नुसत्या आश्वासनांवर विकास होत नसतो। आम्ही जे काही बोलतो ते करतो। राहत्यात गेल्या काही वर्षात जो बदल झाला तो केवळ विखेंमुळेच झाला, हे कोणीही नाकारत नाही। रस्ते, पाणी, वीज हे मूलभूत प्रश्न आम्ही सोडवले। आजही काम सुरूच आहे। पुढच्या काही दिवसात राहत्यात 50 बेडचे आणखी एक रुग्णालय सुरू होणार आहे। त्याचा उपयोग राहतेकरांना होईल। याशिवाय सत्ता असल्यामुळे इतर विकास कामेही सुरूच राहतील। त्यामुळे गेल्या वेळी जी गडबड मुस्लिम समाजाची झाली आहे ती यावेळी होणार नाही, याची काळजी घ्या। मी फक्त विकासाचं राजकारण करणारा माणूस आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, असं आवाहनही त्यांनी केलं। या बैठकीत सर्व मुस्लिम समाजाने एकजुटीने विखेंसोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला। सुजय विखे सोमवारीही राहत्यात होते। सकाळपासून त्यांनी भेटीगाठी, बैठका व प्रचार फेऱ्यांना हजेरी लावली। राहता पालिकेत आपल्याला ऐतिहासिक विजय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। सुजय विखे पाटील म्हणाले, विरोधक फक्त जिरवाजिरवीचं राजकारण करतात, आम्ही सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करतो। कोण काय करतो याचे आपल्याला काही घेणं देणं नाही, परंतु यावेळी तुमची एक चूक झाली तर पुढची 5 वर्षे विकासापासून वंचित राहावं लागणार आहे। तिन्ही बटणं कमळाची दाबून तुम्हाला विकासाला साथ द्यायची। सध्या राहत्यात सुरू असलेल्या विकासाचा वेग कायम ठेवायचा असेल तर पालिकेत ऐतिहासिक विजय मिळवावा लागेल। तो मिळेल याची मला खात्री आहे, कारण राहतेकरांना विकास काय असतो हे गेल्या काही वर्षात विखे कुटुंबाने दाखवून दिले आहे। यावेळी नगराध्यक्ष पदासाठी आपण सुशिक्षित उमेदवार दिलाय। इतर नगरसेवकही अगदी तुमच्या आमच्यातले आहेत। तुम्हाला या 21 उमेदवारांना नाही तर सुजय विखेंना मत द्यायचे, तुमच्या हक्काच्या माणसाला विजयी करायचे, असं सुजय विखे म्हणाले। सध्या राहता व शिर्डीतील विखे विरोधक असून नसल्यासारखे दिसत आहे। या दोन्ही ठिकाणी महायुतीचा ऐतिहासिक विजय होईल अशी शक्यता त्यामुळे वाढली आहे। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर, तोपर्यंत सप्रेम नमस्कार।